यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, बुक कोड आहे HUM-101. मानव विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम, त्याच्यातलं पुस्तक मानव विद्या व ललित कलांचा परिचय. घटक क्रमांक 2, कलांचे स्वरूप व वर्गीकरण आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कलांचे वर्गीकरण कोणत्या तत्वावर करावे, कलांचे भाषांचे मर्म कसे उलगडावे, आदिम कला कशी आहे, लोककला, अभिजात कला, जनप्रिय कला, यातून मानवी संस्कृतीचे बंध कसे उलगडतात, या आणि अशा काही प्रश्नांची उकल आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. पर सर्वात अगोदर पाहूया कलांचे स्वरूप. सूर्योदयाचे व सूर्यास्ताच्या वेळेस आकाशातील रंग, इंद्रधनुष्याचे रंग, दूरवर शांतपणे पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, उंच उंच पर्वत शिखरे, चांदण्याने भरलेले आकाश, हिरवीगार वनश्री, विविध प्रकारचे पशुपक्षी, फुले, या साऱ्यांनी निसर्ग नटलेला आहे, समृद्ध झालेला आहे. त्यात कितीतरी सौंदर्य साठवलेले आहे. या सौंदर्याचा आस्वाद म्हणून माणूस जाणतो, अजाणतेपणे सतत घेत असतो. माणूसही निसर्गाचेच एक अपत्य आहे. त्याचे निसर्गाशी एक अतूट नाते आहे. निसर्गाकडून तो सतत काही ना काही शिकत असतो. निसर्गाचे अनुकरण करण्याची त्यांच्यात एक मूलभूत प्रवृत्ती आहे. माणूस हा सतत काहीतरी करत असतो. त्याच्या या कृतिशीलतेच्या प्रवृत्तीमधून तो सौंदर्यही निर्माण करत आलेला आहे. निसर्गात दडलेले सुसंबंधात प्रमाणबद्धता, लय ही सौंदर्य तत्वे माणूस आपल्या प्रतिभाशक्तीने शोधून काढतो व ती आपल्या कृतीतून प्रगट करतो. अनेक सौंदर्य तत्वांचा आविष्कार माणूस कधी रंगांमधून, कधी स्वरांमधून, कधी शब्दांमधून, तर कधी अभिनयातून करत असतो. हा आविष्कार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याद्वारे त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मानवनिर्मित सौंदर्ययुक्त अभिव्यक्तीला कला असे म्हणतात. या कलांचा अभ्यास आपण या पुस्तकात करणार आहोत. निसर्गनिर्मित गोष्टी काहीतरी सुंदर असल्या तरी त्या कला होणार नाहीत आणि निसर्गनिर्मित सौंदर्याच्या आस्वादाला सौंदर्य स्वाद म्हणता येईल, परंतु मानवनिर्मित सौंदर्याच्या आस्वादाला कलास्वाद म्हणतात. सर्वसामान्यपणे दैनंदिन व्यवहारात सौंदर्य हा शब्द खूप संदिग्धपणे वापरलेला आपण पाहतो. उदाहरणार्थ, आज भोसल्यांचे भाषण खूप सुंदर झाले, माणसाचे चरित्र सुंदर हवे, आजचा स्वयंपाक फार सुंदर झाला होता, इत्यादी. वरील विधानातून सुंदर हा शब्द सरसकट वापरलेला दिसतो. खरे तर भाषा ही प्रभावी, विचार प्रवर्तक आणि ज्ञानात भर घालणारी असते. माणसाचे चरित्र हे सत्यशील आहे असे म्हणतात. तसेच स्वयंपाकाला स्वादिष्ट किंवा रुचकर असे म्हणता येतात. आणि दुसरं, सुंदर विशेषण वरील वाक्यातून वापरता येईल नाही, तर सुंदर असणे, चांगले असणे यातील फरक लक्षात घ्यायला हवा. सौंदर्याबाबत जशी वरीलप्रमाणे विधाने केली जातात, तशीच कला व संकल्पनेबाबतही काही संदिग्ध स्वरूपाची विधाने केली जातात. उदाहरणार्थ, बोलणे ही एक कला आहे, गाडी चालवणे ही एक कला आहे, ऑपरेशन करणे ही एक कला आहे, तसेच जीवन जगणे ही देखील एक कला आहे. येथे आपण कलांचा अभ्यास या संदिग्ध अर्थाने करणार नाही. वक्तृत्व, गाडी चालवणे इत्यादी उपयुक्त कला आहेत. तसेच जीवन जगण्याची कला असा शब्द आपण वापरतो तेव्हाही कलेचा कौशल्य हा अर्थ आपल्याला अभिप्रेत असावे. मानवाने स्थलकाल मर्यादेत आपल्या प्रतिभाशक्तींचा वापर करून जाणीवपूर्वक केलेली सौंदर्य निर्मिती, याला आपण येथे कला म्हणणार आहोत. अशा कलांचा इतरांपासून वेगळे करण्यासाठी ललित कला म्हटले जाते. त्यात शिल्प, चित्र, नृत्य, नाटक इत्यादींचा समावेश होतो. माणूस अतिप्राचीन काळापासून कला निर्मिती करत आलेला आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गरजांची पूर्ती करून राहिलेल्या वेळात माणूस स्वतःच्या व इतरांच्या मनोरंजनासाठी कल्पनाशक्तीने विविध गोष्टी निर्माण करतो आणि यातूनच कलांची निर्मिती होते.
या निर्मितींचा इतिहास माणसाच्या इतिहासा इतकाच प्राचीन आहे. आदिम मानव गुहेतून राहत होता तेव्हा तो पशुपक्ष्यांचे चित्र काढीत होता, गात होता, नृत्य करीत होता. त्याही काळी त्याला कलेची जाण होतीच. काही वेळा व्यावहारिक फायद्यांसाठी तर काही वेळा मनोरंजनासाठी तो आविष्कार करत होता. अतिप्राचीन काळी माणसाने निर्माण केलेल्या कलेला आदिम कला म्हणता येईल. यात प्रामुख्याने चित्रकला, नृत्यकला, हस्तकला यांचा समावेश होतो. आदिमानव स्वतःचे शरीर विविध रंगांनी रंगवून सुशोभित करत असे, नृत्यही करत असे. पश्चिमी युरोपात, फ्रान्स इत्यादी देशांमधून इसवी सन पूर्व 30,000 ते 10,000 या काळातील गुहा आढळलेल्या आहेत. लास्को आणि अल्टामिरा येथील गुहेत त्याने प्राण्यांची अगदी हुबेहूब चित्रे भिंतीवर काढलेली आहेत. मातीचे रंग प्राण्यांच्या चरबीत घोळून ती रंगावली केली. बैल, गाई, रानडुकरे, गवे, सांबरे, हरणे, घोडे इत्यादी प्राण्यांची चित्रे काढलेली आहेत. ती जादूटोणा करण्यासाठी काढलेली आहेत. प्राण्यांची हुबेहूब चित्रे काढून ती जखमी किंवा मृत दाखविले की आपल्याला नक्की शिकार मिळेल अशी श्रद्धा त्यामागे होती. म्हणजेच या अवस्थेतला कला आदिम कला आणि जनशास्त्रीय व्यवहाराशी निगडीत होती असे दिसते. पुढे पुढे शेती, पशुपालन हे विकसित झाले. तसेच तो हत्यारे, यंत्रे तयार करू लागला. काही हस्तकौशल्याचा वस्तू तयार करू लागला. जैविक गरजा भागविण्यानंतर केवळ आनंदासाठी किंवा भावना अभिव्यक्तीसाठी समूह नृत्य करू लागला, गाणी गाऊ लागला. हळूहळू जैविक व्यवहाराशी चिटकून न राहता कलांना स्वतंत्र स्थान मिळू लागले. आदिम कलेत मुख्यतः चित्रकला, नृत्यकला यांना प्राधान्य मिळाले. परंतु हे सर्व अप्रगत व प्राथमिक अवस्थेतील आविष्कार होते. पुढे पुढे मानवी बुद्धीचा विकास होत गेला आणि शिल्प, संगीत इत्यादी कला निर्माण झाल्या. कलांचे स्वरूप बदलले आणि त्याचे प्रकारही अनेक झाले. आदिम कलेच्या आशयापेक्षा भावभावना अभिव्यक्तीला अधिक महत्त्व असल्याचे लक्षात आले. पुढे पुढे नैसर्गिक चित्रण होऊ लागले. प्रतिमांचा वापर वाढत गेला. नंतर वास्तवाहून वेगळा काल्पनिक चित्रणही होऊ लागले. असे कलांचे स्वरूप बदलत जाऊन आज कलेची एक अतिशय समृद्ध विश्व निर्माण झाले आहे. आधुनिक काळात तर कलेच्या क्षेत्रात खूप वेगवान बदल होत गेले होते. सतत नवनवीन होणारे तंत्रज्ञान, जीवनातील वेगाने होणारे सामाजिक सांस्कृतिक बदल याचाही कलेवर परिणाम होत जातो. आता आपण पाहूया कला म्हणजे काय. कला म्हणजे नेमकं काय? कलेची निर्दोष व्याख्या करणे जवळजवळ अशक्यच आहे. तथापि कलेचे स्वरूप समजावून घेताना आपल्याला तिच्या व्याख्यांचा उपयोग होतो. अनेक सौंदर्यशास्त्र तसेच कला समीक्षक यांनी केलेल्या विविध प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत, त्या आपण आता इथे पाहणार आहोत. मुक्तपणे आणि विचारपूर्वक भावनांचे प्रगट आणि उद्भावना करण्याच्या हेतूने लयबद्ध हालचालीचे किंवा उच्चारणाचे किंवा सुशिक्षित आकृतीचे नियम पाळून माणूस जे काही विशिष्ट असे आविष्कार करतो आणि रचना तयार करतो, ज्यातून साक्षात उपयोगाचे काही मिळो ना मिळो पण अनेकांना शाश्वत व सात्विक असा आनंद मिळतो, असे सर्व काही म्हणजे ललित कला होय. ही व्याख्या ही सिडनो कॉन्विन यांनी केलेली आहे. मानवाला ज्या भावनांचा अनुभव येतो त्या भावना रेखा, रंग, हावभाव, ध्वनी, शब्द इत्यादींच्या साहाय्याने प्रगट करणे म्हणजेच कला होय, हे वेरॉन यांनी सांगितले. चिरंतन वस्तू निर्माण करणारी किंवा एखाद्या घडणाऱ्या कृतींचे प्रतिकृती करणारी, श्रोताला आणि प्रेक्षकाला निर्हेतुक सुख संवेदना देणारी व तो कर्म होत असताना स्वतः कलाकाराला सुद्धा अभूतपूर्व आनंद देणारी ती कला होय, त्याला सली यांनी मांडली. कला म्हणजे कलावंताच्या अंतरंगत प्रतीत झालेले अनुभूतीचा बाह्य आविष्कार, आत्मविष्कार होय, यांनी क्रोंचे यांनी मांडली. आपल्या मनातील भावभावना
तिच्या रेखा, रंग, ध्वनी आणि शब्द यांच्या माध्यमातून अशा रीतीने व्यक्त करणे की त्यांच्या दर्शनाने आणि श्रवणाने दुसऱ्याच्या मनात भवत रंग निर्माण करावे, हे लिओ टॉल्स्टॉय यांनी सांगितले. कला स्वयं निसर्ग आहे. क्रीडा ही एक मुक्त अभिव्यक्ती असून कला ही देखील एक क्रीडा होय, हे फ्रोबेल यांनी सांगितले. खरी कला आत्म्याची अभिव्यक्तीची असते आणि तिच्या बाह्य स्वरूपाला माणसाच्या आंतरिक चैतन्याच्या अभिव्यक्तीपर्यंत मूल्य असते, हे महात्मा गांधी यांनी सांगितले. ललित कला म्हणजे भावना व्यक्त करणे व ती उद्दीपित करण्याकरिता स्वतंत्रपणे व विचारपूर्वक लयबद्ध गती आणि ध्वनी किंवा नियमबद्ध आकृती काढण्याचे नियम पाळून कृती करणे. प्रत्यक्ष उपयोगाची दृष्टी न ठेवता केवळ अनेकांनी चिरकालीन व निरपेक्ष आनंद प्राप्त करून देण्याकरिता केलेली मनुष्याची प्रत्येक कृती म्हणजे ललित कला या संज्ञेला प्राप्त होते. ज्ञानकोश श्री व्यम केतकर यांनी ही कलाची व्याख्या मांडलेली आहे. आपण आता कला आणि कारागीर याविषयी माहिती घेऊया. ललित कलेचे नेमके स्वरूप समजून घेताना कला आणि कारागीर यांच्यातील फरक करणे उपयुक्त ठरेल. कलेत सौंदर्य निर्मिती आणि स्वात्माभिव्यक्ती ही मूल्ये महत्त्वाची ठरतात, तर कारागिरांच्या संदर्भात वस्तूंची फक्त उपयोगिताच तेवढी गृहीत धरली जाते. दैनंदिन जीवनात हर घडी उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे उत्पादक करणारे लोक हे कारागीर ठरतात. कारागिरीमधून निर्मिलेल्या वस्तू बहुधा एकच स्वरूपाच्या व ठराविक साच्यांच्या असतात. त्यांच्यात तोचपणा अशा वस्तूंच्या उत्पादनामधून नवीन कल्पनांना वाव कमी असतो. नवनिर्मितींचा किंवा सृजनशीलतेचा आनंद कारागीर जवळजवळ अभावानेच असतो. कारागिराला काय बनवायचे आहे व तो कसे होणार याची निश्चित पूर्वकल्पना याला असते. त्यांच्या मनात यांचा आकार पक्का ठरलेला असतो. तो फक्त त्याप्रमाणे मांडणी करत असतो. कलेच्या बाबतीत अंतिम फलित काय होईल हे निश्चित ठरविता येत नाही. श्रेष्ठ म्हणून गणल्या गेलेल्या कलाकृतींचे केवळ अनुकरण आणि प्रतिकृती करणे हा एक कारागिराचा हेतू दिसतो. आधुनिक यंत्रयुगामध्ये तर त्यात वाढवा प्रभाव असल्याचे दिसून येते. स्वतंत्रपणे मूर्ती बनविणे आणि त्यांच्यातून काढणे यातील फरक म्हणजे कला व कारागिरी यातील फरक होय. हस्तकौशल्य, कार्यकुशलता या गोष्टी कारागिरात महत्त्वाच्या असतात. चित्रकलेने कपड्यांचे एखादी नक्षी ठरवून दिल्यावर त्या हुबेहूब ठसे उमटविणे म्हणजे कारागिरी. कलेमागील प्रेरणा व कारागिरी मागील प्रेरणा यामुळे फरक पडतो. असा जरी आपण फरक करीत असलो तरी बऱ्याचदा असे आढळते की कला आणि कारागिरी याबरोबर परस्पर पूरकतेपणे कार्य करत असतात. कलाकारांकडून उत्स्फूर्तपणे निर्माण झालेल्या ओबडधोबड सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीला आणखी सुंदर बनविण्यासाठी कारागिराची खूप मदत होते. कवीसुद्धा काव्यांच्या संकेतात बसण्यासाठी आपल्या रचनेवर अनेक वेळा संस्कार करत असतो. कला आणि कारागिरी ही जेव्हा आस्वादकासमोर येते तेव्हा ती तिच्या निर्मात्यापासून दुरावलेली असते. निर्मित्यांचा हेतू आस्वादकाला माहीत नसतो, तरीही त्यांच्या आस्वादनात फरक पडत नाही. आस्वादकाला त्या सारख्याच रीतीने भावू शकतात. भिंतीवरील चित्र ही कलाकाराची निर्मिती आहे की कारागिरीची करामात माहीत नसतानाही पाहणाऱ्यांचे मात्र सारखेच मनोरंजन होऊ शकते. कला की कारागिरी हा भेद आस्वादकाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसतो. निर्मात्यांच्या तसेच समीक्षकांच्या दृष्टीने मात्र हा भेद महत्त्वाचा असतो. कलेचे स्वरूप पाहताना आपण प्रथम नैसर्गिक सौंदर्यापेक्षा कलेचे सौंदर्य कसे भिन्न आहे हे पाहणे, नंतर कलेच्या काही व्याख्यांचा विचार केला, त्यानंतर काही कला आणि कारागिरी यातील फरक पाहिला. कलेची वर्गीकरणे पाहूया. निसर्ग विज्ञानात ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टींचे वर्गीकरण केले जाते या पद्धतीचे शास्त्रशुद्ध वर्गीकरण
कलेच्या प्रांतात अगदी अशक्य आहे. कला ही माणसाच्या प्रतिभेची मुक्त आविष्कार आहे. कलाकाराला विशिष्ट नियमांच्या आणि चौकटीच्या आतच स्वातंत्र्य असते, तरी ती चौकटही किंवा नियम हेही कलाकाराने मुक्तपणे स्वीकारलेले असतात. एका प्रकारची कला निर्मिती करताना कलाकार कळत न कळत दुसऱ्या एखाद्या कलेच्या प्रांतात प्रवेश करू शकतो. त्यातून काही ठिकाणी कलामध्ये सरमिसळ झाल्याचे दिसते. तथापि ढोबळमानाने कला प्रकारामध्ये फरक करणे शक्य आहे. काटेकोर निकष न लावता कलेमध्ये माध्यम कोणते आहेत, कलेनुसार महत्त्वाचे घटक कोणते, प्राधान्य कशाला द्यावे या प्रश्नानुसार वर्गीकरण करता येईल. कलेच्या वर्गीकरणाची मुख्य 5 मनके मानलेली आहेत. कला आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार केलेले वर्गीकरण, कलेचे माध्यमानुसार केलेले वर्गीकरण, इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरण, प्रयोगशरणेनुसार केलेले वर्गीकरण, आकार आणि आशय यांच्या निकर्षणानुसार केलेले वर्गीकरण. आता प्रकार 1 पाहूया. कला आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार केलेले वर्गीकरण. प्रत्येक कलेत काल आणि अवकाश हे 2 घटक सहभागी असतातच, परंतु ज्या कलेचा आस्वादक घेताना कलेचा प्रत्यय प्राधान्यताने येत तिला कालाभिमुख कला म्हणतात. उदाहरणार्थ संगीत. संगीत हे काही एका कालखंडात उलगडत जाते, क्रमाक्रमाने प्रगट होते. तसेच संगीताचा आस्वाद हाही एका कलाविधीत ज्या ज्या क्रमाने संगीत प्रगट होते त्या क्रमाने घेतला जातो. पण संगीत कला आणि अवकाश व्यापणारी कला नव्हे. जे संगीत मोठ्या मैफिलीत प्रत्यक्ष पाहून अनुभवता येते तेच छोट्याशा रेडिओमधून डोळे मिटूनही अनुभवता येते. म्हणजेच संगीत कलेत कालपरिमाणे जसे महत्त्वाचे असते तसेच अवकाश महत्त्वाचे नसते. म्हणून संगीताला कालाभिमुख कला असे म्हणता येईल. या उलट ज्या कलेचा आस्वाद घेताना अवकाश हा घटक प्राधान्याने आढळतो त्याला अवकाशाभिमुख कला असे म्हणतात. जसे चित्रकला आणि शिल्पकला या अवकाशाभिमुख कला आहेत. एखादे शिल्प किंवा चित्र तयार करण्यासाठी कलाकाराला कित्येक दिवस लागतात, पण त्या चित्राचा आस्वादक घेताना आस्वादकाला संबंध त्या चित्रनिर्मितीच्या कालखंडाशी येत नाही, तर आस्वादकाचा संबंध विशिष्ट द्विमितीयुक्त अवकाश व्यापणाऱ्या चित्रकृतींशी आणि त्रिमितीयुक्त अवकाश व्यापाऱ्यांच्या शिल्पकृतीशी येतो. म्हणून चित्रकला आणि शिल्पकला या अवकाशाभिमुख म्हटल्या जातात. काही कालांमध्ये काल आणि अवकाश या दोन्ही परिणामांना जवळजवळ सारखेच महत्त्व असते. उदाहरणार्थ नृत्य आणि नाटक या कलांचे आविष्कार विशिष्ट अवकाश व व्यापकतातच, पण विशिष्ट कालखंडात तो प्रगट होतात आणि आस्वादले जातात. म्हणून नृत्य व नाटक या कला व काशाभिमुख कला म्हणता येतात. कलेंच्या माध्यमानुसार केलेले वर्गीकरण. ज्यावेळी एकच माध्यमातून कलेचा आविष्कार होतो त्या कलेला एकमार्गी कला असे म्हणतात. उदाहरणार्थ शिल्पकलेत दगड, लाकूड, धातू किंवा माती यापैकी एकच माध्यम वापरले जाते, तर शास्त्रीय संगीतात स्वर हे माध्यम वापरले जाते. ज्या कलेतून अनेक माध्यमांचा वापर होतो त्या कलेला बहुमाध्यमी कला असे म्हणतात. उदाहरणार्थ नाटकात ध्वनी, स्वर, चित्र, अभिनय आदी अनेक माध्यमे एकत्र आलेली असतात. इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरण. ज्या कलेचा केवळ एका इंद्रियामार्फत आस्वाद घेतला जातो त्याला एकेंद्रिय ग्राह्य कला म्हणतात. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला पाहिल्या जातात फक्त, तेथे केवळ दृक संवेदना आवश्यक असते, म्हणून कलांना दृश्य कला असे म्हणतात. केवळ श्रवणाने जिचा आस्वाद घेतला जातो ती श्राव्य कला होय. उदाहरणार्थ संगीत. ज्या कलेच्या आस्वादकासाठी दृष्टी आणि श्रवण या दोन्ही इंद्रियांची आवश्यकता असते त्या कलेला दृक् श्राव्य कला म्हणून म्हणता येईल. उदाहरणार्थ
नाट्यकला आणि नृत्यकला. प्रयोगशरणेनुसार केलेले वर्गीकरण. प्रयोगशरण कला म्हणजे जी निश्चित कला अवधीत प्रस्तुत केली जाते आणि प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय सादरीकरणशिवाय जी सिद्ध होत नाही, आस्वादता येत नाही ती कला होय. प्रत्येक वेळी त्या कलेचा प्रयोग व्हावा लागतो, ती सादर व्हावी लागते. उदाहरणार्थ नृत्य, नाट्य या कला. न प्रयोगशरण कला म्हणजे जिच्या आस्वादकासाठी प्रत्यक्ष निर्माण प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागत नाही, तर एक निर्मिती झाल्यानंतर तिचा काहीतरी वेगळा आस्वाद घेता येतो. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला इत्यादी. आकार आणि आशय या निकषानुसार केलेले वर्गीकरण. ज्या कलेच्या आस्वादनात आकार या प्राधान्याने जाणवतो तिच्या आकाराप्रधान कला असे म्हणतात. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला. अर्थात अशा कलांमधून आशय असू शकतो परंतु त्यात प्राधान्य नसते. ज्या कलेच्या आस्वादनामध्ये आशय हा प्रभावकारी घटक असतो तिला आशयप्रधान कला म्हणतात. उदाहरणार्थ साहित्य, नाट्य या कला. अर्थात या कलांमधून आकार हा असतोच परंतु तो आशयाइतका प्रभावी नसतो. ज्या कलेतून आकार आणि आशय दोन्हीही प्राधान्य असते त्या कलेला आकाराशय प्रधान कला असे म्हणता येते. उदाहरणार्थ संगीत, नाट्य आणि नृत्यकला. वरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने प्रत्येक कलेचे सामान्यतः काय स्थान असते हे आता आपण पाहणार आहोत. शिल्पकला, चित्रकला अवकाशाभिमुख, एकमुखी, दृश्य, न प्रयोगशरण आणि आकारप्रधान कला आहेत. संगीत ही कलाभिमुख, एकमार्गी, श्राव्य, प्रयोगशरण, आकार प्रधान अशी कला आहे. नृत्य, नाटक या कलाभिमुख, एकमार्गी, श्राव्य, प्रयोगशरण आणि आकाराशय प्रधान अशी कला आहे. नृत्य, नाट्य या कला कालावकाशाभिमुख, बहुमार्गी, दृक्श्राव्य, प्रयोगशरण, आकाशशरण प्रधान अशा कला आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.